बाजारपालखीचा माहोल काय असतो ना ते बघा. घड्याळ तुटलेली आहे एट टाइम, ह्याचं पण तुटलंय, माझं पण तुटलंय, हे चप्पल पण तुटलेली आहे मित्रांनो. हा झालाय माहोल. हे बघा एक डोळ्यांचं पारणे फेडणारा मित्रांनो असा हा माहोल आपल्याला चिपळूणमध्ये बघायला मिळाला आहे. एका दिवसात एका रात्रीत मित्रांनो हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी ह्या दोन्ही पालख्या मित्रांनो ह्या ठिकाणी म्हणजेच सहानेवर विराजमान होणार आहेत उद्याच्या दिवशी. मित्रांनो हा जो संपूर्ण एरिया आहे ह्या एरियामध्ये जी शरणं आहेत ती लपवली जातात. नवसाची शरणं असतात मित्रांनो ती ह्या ठिकाणी भाविक जे आहेत ते लपवले जातात. आणि त्यानंतर मित्रांनो काठीवर पालखी नाचवण्याचा सोहळा जो तुम्ही आता या ठिकाणी बघत आहात खूप सुंदर अशा प्रकारचा मित्रांनो हा सोहळा असतो. याचे डोळे याची देह असा मित्रांनो हा सोहळा जो आता आपण अनुभवतोय. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आत्ता आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओ चालू करत आहोत. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असाल की जी पालखी आहे ती पेटमापच्या दिशेने रवाना झालेली आहे. आणि आता आपण जाणार आहोत बाजार पुलावर. बाजार पुलावर मित्रांनो जो माहोल असतो ना तो देखील आपण बघणार आहोत. त्याचबरोबर पेटमापमध्ये देखील मित्रांनो आपण जाणार आहोत. सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो आता आपण आहोत बाजार पुलावर आणि बाजार पुलावर तुम्ही माहोल बघा. टोटल म्हणजे मागच्या वर्षी तर असतोच पण त्यापेक्षा ह्या वर्षी डबल माहोल झाला मित्रांनो, डबल. आणि थोड्या वेळामध्ये मित्रांनो पालखी आहे ना ती आता इथपर्यंत आलेली आहे. थोड्या वेळामध्ये पालखी आहे ती आता इथे येणार आहे. त्यामुळे आता गर्दी थोडी खाली करत आहेत. बट मित्रांनो जो माहोल झाला आहे जबरदस्त. बाजारपालखीचा माहोल काय असतो ना ते बघा. घड्याळ तुटलेली आहे एट टाइम, ह्याचं पण तुटलंय, माझं पण तुटलंय, हे चप्पल पण तुटलेली आहे मित्रांनो. हा झालाय माहोल. हे बघा एक घड्याळ दोन घड्याळ. दरवेळी वाटायचं आपण लालबागला का नाही गेलो, पण लालबागला जायची गरज नाही. आपला चिपळूणचा शिमग्यात भरपूर आहे. बास 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 बास. मित्रांनो आत्ता कुठे माहोल शांत झालेला आहे आणि जरा आता मी बसलोय बघू शकता तुम्ही अक्षरशः पाय गळ्यात आले. कारण एवढी गर्दी पहिल्यांदा मित्रांनो मी चिपळूणमध्ये अनुभवली. खरोखर म्हणजे चिपळूणचं नाही तर कुठेतरी वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यातला हा मोठा मानाचा शिमगा आहे की काय. एवढी प्रचंड गर्दी मित्रांनो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. हा बघा रत्नागिरी जिल्हा नाही, आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिमगोत्सव. कारण मित्रांनो तुम्ही बघा जरा हा माहोल बघा जरा. आता काय वाटते आणि मागाशी काय होतं अक्षरशः म्हणजे मागाशी मी दाखवू पण शकलो नाही तुम्हाला. एवढा जबरदस्त माहोल या ठिकाणी झालेला. कारण मी खाली होतो आणि मी आता जरा उंच आलो आणि उंचावरून तुम्हाला मित्रांनो हा जो संपूर्ण माहोल आहे ना तो दाखवतोय. एक खतरनाक माहोल झालेला, खतरनाक अक्षरशः. म्हणजे आपण एक म्हणतो ना की डोळ्यांचं पारणे फेडणारा मित्रांनो असा हा माहोल आपल्याला चिपळूणमध्ये बघायला मिळाला आहे. आणि खूप सुंदर वाटतं यावर्षी. कारण तुम्ही फक्त डेकोरेशन बघा,
दरवर्षी मित्रांनो असं काय नसतं, पण ह्या वर्षी या अशा काही गोष्टी यावेळेला ॲड केलेल्या आहेत. पुन्हा सुंदर. दिवाळीत अशी लाइटिंग होत नाहीत पण शिमग्यात होतेच. हां, हे मात्र तेवढंच खरं आहे मित्रांनो. दिवाळीत पण अशी लाइटिंग होत नाही ह्या पुलाला, जी तुम्हाला आता या शिमग्यामध्ये पाहायला मिळते. जबरदस्त. आता आपण जाणार आहोत गणेशाळीमध्ये. अर्थातच पेटमापाच्या आधी गणेशाळी लागते, तिकडे देखील मित्रांनो पालखी जाते, घरं घेते. त्यानंतर मग तिकडे देखील होम लागतो. सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही आता बाजार पालखी बघितलात, आता पेटमापचा डीजे बघा. डीजे नुसता माहोल. एका पेटमापमध्ये मित्रांनो 2-2 ठिकाणी डीजे लावले, 2-2 ठिकाणी. आणि हा जो इथला माहोल आहे ना, तो अक्षरशः म्हणजे बघण्यासारखा आहे. जेवढं पब्लिक आता बाजार बोलवलं होतं तेवढं पब्लिक मित्रांनो तुम्हाला आता इथे पाहायला मिळणार नसताना. हे बघा. मित्रांनो माहोल बघा, माहोल हा फक्त पेटमापचा माहोल आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत प्रॉपर गणेशाळीमध्ये. आणि लागला होम. अरे बाप रे मित्रांनो, थोडे यायला उशीर झाला आम्हाला. नेमका होम लागलाय मित्रांनो. काय आहे ना, आम्ही याच्या आधी जरासं होम लागून गेला, त्यामुळे तिकडे काय जात नाही. जाणार होतो पण काय जायला योग मिळत नाही आहे. तुम्ही आता बघू शकता इकडे संकासू. छोटे संकासू. बरीच आम्ही वाट बघितली पण पालखी अजून पाठी आहे. सो म्हटलं आपण आता जरा पेटमापमध्ये एंट्री मारूया. ह्या ठिकाणी मित्रांनो काय काय गोष्टी आतमध्ये नवीन आपल्याला पाहायला मिळतात नाही यावर्षी, त्या तो थोडक्यात तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघू शकता होळी देखील असणार आहे. इथपर्यंत माझ्यामध्ये पालखीला यायला कमीत कमी नाही म्हटलं तरी अजून 1-2 तास तरी जातील. अर्धा तास तरी जाईलच. चला आता आपण पाठच्या साईडने एंट्री मारत आहोत पेटमापमध्ये. प्रत्येक घरासमोर अशा प्रकारची लायटिंग केलेली आहे. माझ्यामध्ये इथून जी लायटिंग चालू झाली आहे ती अगदी पेटमापचा जो आपला चौक आहे तिथपर्यंत अशी लायटिंग आपल्याला बघायला मिळते घरोघरी. एक प्रकारे मित्रांनो हा पेटमाप गोळकडचा जो शिमगा आहे तो शिमगा नसून एक प्रकारची दिवाळीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण तुम्ही आता बाजारपूल बघितलात, त्याच्यानंतर मग DJ बघितलात. एकंदरीत आहे ना मित्रांनो, सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अगदी मनापासून ह्या ठिकाणी केल्या जातात शिमग्यामध्ये. प्रत्येकजण मित्रांनो शिमग्यात ह्या ठिकाणी येत असतो हा जो शिमगा आहे तो अनुभवण्यासाठी. तर आत्ता आपण आलेलो आहोत बरोबर सहाण्याच्या इथे. आणि काल आपण ह्या ठिकाणी मित्रांनो उभे होतो आणि कालची तयारी लगबग जी चालू होती आणि आज मित्रांनो पूर्णपणे डेकोरेशन बघा. अगदी माझ्यासमोर तुम्ही बघता आहातच बघा. सुंदर म्हणजे वाटणारच नाही आपल्याला की काल आपण ह्या ठिकाणी आलो होतो. एका दिवसात एका रात्रीत मित्रांनो हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी ह्या दोन्ही पालख्या मित्रांनो ह्या ठिकाणी म्हणजेच सहाण्यावर विराजमान होणार आहेत उद्याच्या दिवशी. आत्ता आपण बघितलं की ज्या पालख्या आहेत त्या पेटमापमध्ये घरं घेत आहेत. त्या आता थोड्याच वेळात म्हणजे कमीत कमी अजून 1-2 तासामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. वाह, काय सुंदर लायटिंग केलेली आहे बघा. आणि ह्याच ठिकाणी मित्रांनो ज्या पालख्या आहेत ना ते विराजमान होणार आहेत. ह्याच ठिकाणी आरज घातला जातो आणि आम्ही इथेच उभे असतो दरवेळेला. सो ज्या दिवशी शरणा काढण्याचा दिवस असेल त्या दिवशी देखील आम्ही तुम्हाला ह्याच दिवशी त्या दिवशी आम्ही तुम्हाला इथे दिसू. आणि मग जो काय आरज आहे तो आम्ही ह्या ठिकाणी शूट करतो. आणि त्यावेळेला इथे बरीच अशी गर्दी असते. मित्रांनो आता वाजलेत बरोबर सकाळचे 9:30. काही कारणास्तव उशीर झाला आहे आणि तुम्ही मला डायरेक्ट सकाळी आलो आहे. काय ना भद्रीचा होम तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो. ह्या ठिकाणी शरण्या काढली जातात आणि इथे आहे हा भद्रीचा होम. सर्व अगदी ही जी लोकं जमलेली आहेत त्या होमासाठी जमलेली आहेत. आणि रांगोळी बघा, 3D रांगोळी मित्रांनो काढण्याचा प्रयत्न ह्या वेळेला केलेला आहे बघा. सो आता ह्याच ठिकाणी मित्रांनो थोड्याच वेळात पालखी येतील आणि मग होम लागला जाईल. आणि मग ह्याच्यानंतर पालखी आहेत ना तर पुन्हा एकदा सहाण्यावर विराजमान होतील. मग ओटी भरण्याचा वगैरे जो कार्यक्रम आहे ना तो मित्रांनो आज पूर्ण दिवसभर चालणार आहे.
अजून एक गोष्ट तुम्ही जर बघू शकता मित्रांनो, हा जो संपूर्ण एरिया आहे, ह्या एरियामध्ये जी शरणं आहेत ती लपवली जातात. नवसाची शरणं असतात मित्रांनो, ती ह्या ठिकाणी भाविक जे आहेत ते लपवले जातात. आणि त्यानंतर देवीचा महिमा इतका आहे की मित्रांनो, तिसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शरणे काढण्याचा कार्यक्रम असतो त्या दिवशी ज्यांचे नवस पूर्ण होणार असतात त्यांचे मित्रांनो नवस देवी या ठिकाणी म्हणजे त्यांना काढून देते. अशा प्रकारच्या मित्रांनो ही प्रथा गेले अनेक वर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता संपूर्ण परिसर ह्या ठिकाणी संपूर्ण अगदी लहान मुलांसाठी वगैरे सर्व जो एरिया आहे खेळ वगैरे सर्व या ठिकाणी तुम्हाला इकडे बघायला मिळतील. आणि इकडे बरेचसे गाड्या असतात पण ते गाडी इथपर्यंत असतात कारण इकडचा पूर्ण एरिया हा मोकळा ठेवावा लागतो कारण पब्लिक पण भयानक असतं. आणि बाजूलाच मित्रांनो वाशिष्ठी नदीचं विहंगम दृश्य आहे. आणि त्याच्या बरोबर इकडे बाजूला बघू शकता इकडे आहे हा होम. देवीचं निशाणकाठी आले. चला पटकन जाऊया मित्रांनो. ज्यावेळेला पालखी या ठिकाणी येते ना त्यावेळेला ती सर्वात प्रथम पाय धुण्यासाठी येते बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतरच मग होम लावला जातो. समोरच बघा श्री सोमेश्वर व देवी करंजेश्वरी दोन्ही पालख्या मित्रांनो आता फायनली पेटमापामध्ये आलेल्या आहेत. जेवढा क्राऊड रात्री होता तेवढाच क्राऊड कुठेतरी आता आपल्याला बघायला मिळतोय. दोन्हीच्या दोन्ही पालख्या आहेत तर मित्रांनो आता या होळीभोवती प्रदक्षिणा मारतात तुम्ही आता बघत असाल समोर. आणि थोड्याच वेळामध्ये मित्रांनो आता ह्या ठिकाणी होम लागला जाईल. काठीवर पालखी नाचवण्याचा हा सोहळा जो तुम्ही आता या ठिकाणी बघत आहात खूप सुंदर अशा प्रकारचा मित्रांनो हा सोहळा असतो. याची डोळे याची देह असा मित्रांनो हा सोहळा जो आता आपण अनुभवतोय. मित्रांनो आता होम लागलेला आहे तुम्ही बघू शकता. हा आहे भद्रीचा होम. ह्यानंतर मित्रांनो आता ज्या पालख्या आहेत त्या सहाणेवर जातील आणि मग त्याच्यानंतर ओटी भरण्याचा जो कार्यक्रम आहे तो मित्रांनो चालू होईल. आता वाजलेले आहेत बरोबर सकाळचे माझ्यामध्ये 10 वाजलेत आणि 10 वाजता ह्या वर्षी हा जो भद्रीचा होम आहे तो मित्रांनो या ठिकाणी लावला गेलेला आहे. आणि तेवढेच गर्दी आपले प्रेक्षक ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मित्रांनो ही ओढ आहे पेटनाप गोळकोट शिमग्याची की किती वाजले काही झालं तरी मित्रांनो पब्लिक हे तेवढंच असतं. तुम्ही बघू शकता त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुपारी व्हिडिओ चालू केली होती. त्यानंतर आपण गोविंदगडावरून पालखी पेटमापच्या दिशेने रवाना झाली ते देखील काही फुटेज दाखवलेले आहे. त्यानंतर बाजारपुलावरचा आरज जो की मित्रांनो अखंड चिपळूण मित्रांनो त्या ठिकाणी होतं. तुडुंब गर्दी तुडुंब म्हणजे हा यावर्षी तर माहोलच झाला आहे मित्रांनो चिपळूणमध्ये. आणि त्यानंतर मग पेटमापात आणि पेटमापनंतर मित्रांनो हा शेवट भद्रीचा होम तो मित्रांनो आपल्याला पाहता आला. योगायोग असा की थोडा उशीर झाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी येता आला आणि शूट करता आलं. मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा. हा आहे दुसरा पार्ट
अजून मित्रांनो तिसरा पार्ट उद्या येणार आहे. शरण्या काढण्याचा अभूतपूर्व सोहळा त्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा, आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया तिसऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.